विटा आगार डेपो मॅनेजर विद्या कदम आणि संबंधित अधिकाऱ्यांची टीम यांनी विटा शहरातील आणि खानापूर तालुक्यातील विविध कॉलेज, शाळा, हायस्कूल, विद्यालय येथे विद्यार्थ्यांना शाळेतच बसप्रवासाची पास वितरित या योजनेचा लाभ घेण्यासाठी असं आवाहन करत डेपो मॅनेजर विद्या कदम, वाहतूक नियंत्रण अधिकारी माळी पांडुरंग मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी विटा आगार राज्य परिवहन महामंडळाच्या विटा आगाराच्या वतीनं विटा शहरातील विटा हायस्कूल विटा आणि संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा तसेच महात्मा गांधी विद्यालय विटा, बळवंत कॉलेज विटा, खानापूर येथील मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय आणि डॉक्टर के.आर. पवार ज्युनियर कॉलेज खानापूर सह खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील ही विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी यांना ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील सर्वांना 5वी ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना देत महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे हा कार्यक्रम पार पाडला। तर याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तर काही विद्यार्थी यांनाही सवलतीत पास दिले। याची माहिती विटा आगार डेपो आणि विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक हे विद्यार्थ्यांना योग्य ते या विषयावर माहिती आणि मार्गदर्शन देत आहेत। तसेच विटा हायस्कूल विटा आणि संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा प्राचार्य जाधव सर यांनी विटा आगार डेपो मॅनेजर कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। तर बस वाहतूक नियंत्रण अधिकारी पांडुरंग मुंडे यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिरा शिकलगार यांची प्रमुख उपस्थिती होती। शेवटी या कार्यक्रमाच्या ठिकाणी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांसाठी पास सवलती या संदर्भात योग्य माहिती दिली। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि कर्मचारी उपस्थित होते। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित असणारे विटा वाहतूक नियंत्रण आपल्या विटा आगार डेपोचे आपले व्यवस्थापक डेपो मॅनेजर सन्माननीय विद्या कदम मॅडम, पांडुरंग होते, आदरणीय अधिकारी साहेब, चांदोरकर बजाज। खरं तर आजचा दिवस आहे की पहिलीपासून ते 10वीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अत्यंत उत्तम घेतलेला आहे आणि त्याच पाचचं वाटप आज आपल्या विटा हायस्कूलमध्ये सन्माननीय प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होत आहे। खरं तर अनेक विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, थोडंच बोलणार आहे, शाळा सुटायची टायमिंग झाले, जास्त येत नाही। सायकल चालवा, गाडी थांबवा ही मोहीम आता आपल्याला राबवायची आहे। अल्पवयीन कोणताही विद्यार्थी रस्त्यावरती आता वाहन चालवणार नाही। आपण खबरदारी घ्यायची आहे, जबाबदारी पार करायची आहे। तुम्हाला जाता जाता एक मुद्दाम सांगतो की विटा वाहतूक नियंत्रण कक्षाच्या वतीनं आपण बघताय की विटा शहरातील चारही बाजूला या ठिकाणी विटा वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत। ज्या ज्या अल्पवयीन मुलाकडे दुचाकी असेल, 4 चाकी असेल, ती गाडी पोलीस ताब्यात घेतात आणि अक्षरशः पालकांच्या वरती न्यायालयात खटले दाखल करतात। आपल्या वडिलांवरती आपल्यावर खटले दाखल व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर बिनधास्त गाडी चालवा, तर शक्यतोवर गाडी थांबवा, सायकल चालवा ही मोहीम राबवा, जेणेकरून आपल्या शरीरातून व्यायाम सुरक्षित राहील। वडिलांच्या माघारी कुठलाही विद्यार्थी, वडील आपल्या सरकारी गेले, कुठे कामाला गेले तर चुकून सुद्धा आईकडनं तिची गाडी घ्यायची नाही। जर गाडी चालवताना तुम्ही रस्त्यावर पोलिसांना सापडला तर गाडी पहिल्यांदा पोलीस ताब्यात घेतात, पालकांना बोलवून घेतात, दुसरी गाडी तुमचा फोटो काढतात, पालकांच्या वरती आपल्या वडिलांच्या वरती खटले दाखल करतात। तर ही गोष्ट होणार नाही, याची तुम्ही सर्वजण जबाबदारी घेणार का? एक वेळ हो मग सांगा सगळे। गाडी चालवणार का सायकल चालवणार? गाडी चालवणार का सायकल चालवणार? गाडी चालवणार? वरात गाडी चालवणार का? पोलिसांना सापडणार का? गाडी अजिबात हातात घ्यायची। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।